नमस्कार सर्वांचे स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय ताज्या महत्त्वाच्या टॉप घडामोडी। सर्वात पहिली बातमी आहे, विमा घोटाळ्यांची साखळी थांबणार। काय डिटेलमध्ये बातमी आहे, सर्वांनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या। पहिले जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। 2,500 गावे होणार ब्लॉक, बनावट उत्तरांच्या आधारे विमा प्रस्ताव। एकंदरीत जर बघितलं तर जे पीक विमा योजनेतील घोटाळ्यांची साखळी खंडित करण्यासाठी संगणकीय विमा प्रणालीमधील अंदाजे 2,500 गावांची नावे गोठवल्याची शिफारस करण्यात आली आहे। या गावाचे संगणकीय 7-12 उतारे अस्तित्वात नसतानाही जे बनावट उताऱ्यांच्या आधारे कोट्यावधी रुपयांचा विमा प्रस्ताव दाखल केले जात होते, असे वृत्तांचे म्हणणे आहे। यामध्ये शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याचे कारण नाही। जी गावे ब्लॉक झालेली आहेत त्यामध्ये ज्यांनी बनावटपणा केलेला आहे त्यांनाच या ठिकाणी जे दंड होणार आहे, त्याचप्रमाणे त्यांची मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर कारवाई होणार आहे। मात्र यातून खऱ्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे। या घोटाळ्यामध्ये जे मोठ्या काही विभागातील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आणण्याची शक्यता आहे, कारण अधिकाऱ्यांविना असं खोटं बनावट स्थिती निर्माणच होऊ शकत नाही। एकंदरीत जर बघितलं तर जे पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही टायमावर, आणि एकंदरीत असा काही निर्णय झाला तर या शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांचं खरं नुकसान होतंय त्यांना यामध्ये जे मोठी मदत या ठिकाणी मिळणार आहे। अत्यंत चांगली या ठिकाणी बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे। जे बनावट काम करत आहेत त्यांना जे याचं नक्कीच नुकसान होणार आहे, मात्र खरे जे शेतकरी लाभापासून वंचित राहत होते त्यांना याचा नक्कीच फायदा पुढे जाऊन होण्याची शक्यता आहे। एकंदरीत जर बघितलं तर जे पीक विमा अत्यंत या ठिकाणी जे जिव्हाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे, कारण शेतकरी मोठ्या आशेने पीक विम्याची रक्कम जी आहे म्हणजे जे फॉर्म असते ते जीवाचा आटापिटा करून भरत असतात, आणि विविध प्रकारे जर बघितलं तर जे फॉर्म भरायला सुद्धा जे पैसे संगणक प्रणालीवर द्यावे लागतात। त्याचप्रमाणे जो फॉर्म भरणारा असतो तो सुद्धा पैसे घेत असतो। शेतकऱ्यांना काही फुकट सुविधा नाही। फॉर्म भरायचं असलं तर जे बाहेर जाऊनच फॉर्म भरावे लागतात संगणकावर, त्यामुळे कम्प्युटरवर फॉर्म भरावे लागतात, त्यामुळे त्याच्यासुद्धा तिथं रक्कम घेतली जाते। जरी याला 1 रुपयाचा पीक विमा असला काही पिकांसाठी तरी सुद्धा जर बघितलं तर जे पैसे द्यावेच लागतात। एकंदरीत जर बघितलं तर जे आता मोठे घोटाळे यामध्ये थांबणार असल्याचे वृत्त समोर आलेले आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे DAPचे दर वाढणार नाहीत। सरकारने अनुदान वाढवले, बॅग 1,350 रुपयांनाच मिळणार। यामध्ये जर बघितलं तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ते बघूयात। शेतकऱ्यांवर खतांच्या दरवाढीचा बोजा पडू नये यासाठी सरकारने खतांचे अनुदान वाढवले आहे। शेतकऱ्यांकडून एका बॅगेसाठी 1,350 पेक्षा जास्त पैसे घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। नव्या वर्षात DAP खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी जास्तले होते, शेतकरी हवालदिल झालेले होते। पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने DAPचे भाव स्थिर राहणार आहे। DAP खताची 50 किलोची बॅग 1,350 रुपयांना मिळणार आहे। शेतकऱ्यांवरील एकंदरीत भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। एकंदरीत बघितलं तर जे देशाला किमान 105 ते 110 लाख टन DAPचा वापर देशामध्ये होतो। एकंदरीत बघितलं तर जे मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो यामध्ये मिळालेला आहे। सरकारने अनुदान वाढवले, आता बॅग फक्त 1,350लाच मिळणार। जो जास्त दराने बॅग विकत आहे त्यांची तुम्ही या ठिकाणी कारवाई नक्कीच त्यांच्या विरुद्ध केली जाईल। शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे एकंदरीत याच्यापेक्षा जास्त रकमेने जे DAP खरेदी करू नका। बॅग 1,350 रुपयालाच आहे याची तुम्हाला मी खात्री देत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात। शेतकरी मित्रांनो, दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण ह्या बातम्या देणार आहोत। आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा। धन्यवाद।